आपण ग्रामीण भागातील रस्त्याची काय अवस्था सध्या आहे, हे महाराष्ट्र सरकार या रस्त्याकडे लक्ष देणार का, की लोकांना अशा खडतर रस्त्यातून कायमस्वरूपी यापुढे प्रवास करावा लागणार, या प्रश्नाचे उत्तर आता सध्या मिळणे गरजेचे आहे. आपण पाहू शकाल, हे ग्रामीण भागातील रस्ते आहे. त्या रस्ते जागोजागी उखडलेले आहेत. या ठिकाणी लोकांना जाण्या येण्यासाठी त्रास होत आहे. धूळ उडत आहे, रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत. महाराष्ट्र शासन संपूर्ण ग्रामीण भागामध्ये रस्त्याकडे साफ दुर्लक्ष करत आहे. सध्या 2 वर्ष झालं या शासनाने केवळ खड्डे बुजवण्यासाठी देखील निधी उपलब्ध करून दिलेला नाही. रस्ते उखडून गेलेले आहेत आणि लोकांना येता जाता कसा त्रास होत आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकाल. या ग्रामीण भागातील रस्त्यावरून लोकांना जाताना नाहक त्रास होत आहेत. असे जागोजागी पडलेले खड्डे, या रस्त्यावर उडणारी धूळ, येणा जाणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हे असे मोठमोठे पडलेले खड्डे आणि त्यावरून जाताना या लोकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. याकडे हे महाराष्ट्र शासन कधी लक्ष देणार? राज्यामध्ये ग्रामीण रस्त्याची अवस्था एकदम खराब झालेली आहे. या शासनाने केवळ निवडणुका जिंकण्याच्या हेतूने सरकार न चालवता राज्यामधील सर्व रस्ते खड्डेमुक्त करून नवीन रस्ते तयार करावेत, एवढीच अपेक्षा या सरकारकडून करूयात.